नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी गणपतीसाठी मोदक बनवून दाखवणार आहे बाप्पांसाठी। तर आपण उकडीचे मोदक करणार आहेत। तर ह्या वाटीने मी 3 वाटी मोदकचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आपण आता उकड काढून घेणार आहे त्याची। तर आपण ह्याच वाटीनं पीठ मोजलेलं आहे, तर याच वाटीनं पाणी पण घेणार आहे। तर 3 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर 3 वाटी आपण पाणी घेणार आहे उकड घेण्यासाठी। थोडंसं तूप टाकून घेणार आहे, अर्धा चमचा। चिमूटभर मीठ टाकून घेते, चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। तर ह्या पाण्याला आपल्याला एकदम खळखळून उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ। तेही एक नारळ मी फोडून घेतलेला आहे आणि असे बारीक तुकडे केलेले आहेत। तर ह्याचा आता मिक्सर मध्ये मी वाटून घेणार आहे बारीक। तर हे पाण्याला आपली छान उकळी आलेली आहे। तर आपण आता याच्यामध्ये पीठ टाकून घेणार आहे। हे अशा प्रकारे पूर्ण एकदम आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने छान एकदम आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला आपण 5 मिनिट जरा उकडू द्यायचं आहे। मंद गॅसवर 5 मिनिट ठेवायचं। 5 मिनिट झालेले आहे। छान एकदम आपली उकड आता तयार झाली आहे। तर आता याला थंड करायला मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे। ही उकड आपली थोडीशी कोमट झालेली आहे बघा, जास्तही थंड होऊ द्यायची नाही। तर ह्याला आता छान आता मळून घेते मी हाताने, एकत्र करून घ्यायचं। असा पाण्याचा हात लावून एकदम आपण घट्ट गोळा मळून घेणार आहे पारीसाठी आपल्याला मोदकच्या। थोडं थोडं पाणी लावायचं हाताला, कोमट पाणी। अशा पद्धतीने हे अशा प्रकारे आपलं घट्ट गोळा मळून झालेला आहे। त्याला आता थोडंसं तूप लावून 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे याला। कढई गरम करायला ठेवली, आता आपण सारण तयार करणार आहे। तर 2 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि हे आपण नारळ एकदम असं बारीक वाटून घेतलेलं आहे, सारण बनवणार आहे। नारळ टाकून घ्यायचा याच्यात वाटलेला। मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला छान तुपावर एकदम 2 मिनिट असा परतून घ्यायचा आहे। दोन मिनिट आपलं हे परतून झालेलं आहे नारळ। याच्यामध्ये आपल्याला आता बाकीचं साहित्य टाकायचं आहे। ही वेलची पावडर आहे, 2-3 वेलची साखर टाकून वाटून घेतलेली होती। नंतर हे ड्रायफ्रुट्स आहेत थोडेसे, ते पण टाकते। आणि ही खसखस आहे, ती खसखस पण टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला। आता 2 मिनिट झालेला आहे। आपला 3 वाटी किस आहे नारळाचा, तर 1 वाटी आपण गूळ टाकणार आहे। गूळ असा बारीक करून घेतलेला आहे, त्याला पण छान आता वितळून घ्यायचं आहे आपल्याला। ते हे आपलं सारण एकदम छान तयार झालेलं आहे बघा, पूर्ण गूळ वगैरे विरघळून गेलाय आणि मऊसूत असं सारण तयार झालेलं आहे। तर आपण गॅस बंद करू आता आणि पारी लाटायला घेते मी मोदकसाठी। तर आता आपण लाटी करून घ्यायची आहे, जाडसरच लाटायची आहे लाटी। थोडंसं तांदळाचं पीठ लावून किंवा तूप वगैरे लावून लाटून घ्या जाडसर। आता याच्यामध्ये सारण भरायचं। हे अशा प्रकारे आपण हे उंडे करून घेतलेले आहेत आणि हे अशा लाट्या केलेल्या आहेत। आता याच्यामध्ये सारण भरायला चालू करू। तर आपल्याला ह्या मोदकसाठी अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। तर ही लाटी हातावर घेऊन हे असं आपण पाकळ्या करून घ्यायच्या। हे अशा प्रकारे करून घेतल्या। आता याच्यामध्ये आपण सारण भरणार आहे। छान असं दाबून भरायचं।
आणि हे पूर्ण पाकळ्या एकत्र अशा जमा करून मोदकचा आकार द्यायचा आहे आपल्याला. हे अशा पद्धतीनं. तर हे अशा प्रकारे आपण सर्व मोदक करून घेतलेले आहेत. हे बघा. तर राहिलेले पण आता आणखी मी मोदक करून घेते. हे अशा पद्धतीनं छान दाबून भरायचं आहे आपल्याला. आणि ह्या पूर्ण पाकळ्या अशा एकत्र करून अलगद हाताने आपल्याला मिटवून घ्यायचं याला, म्हणजे मोदकचा छान आकार येतो. आणि हे फिरवून घ्यायचं असं. तर हे अशा प्रकारे आपले पूर्ण मोदक तयार झालेले आहेत. तर हे चाळणीला आता तूप लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मोदक ठेवून द्यायचे आहेत आपल्याला उकडायला. हे पाणी टाकले, पाणी उकळायला ठेवलेलं आहे कारण उकडून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे आता ठेवून दिलेलं आहे. तर झाकून ठेवायचं आहे आपल्याला 5 मिनिट. परत आणखी एकदा उकडून घ्यायचं आहे. पाच मिनिट झालेलं आहे. बघा किती छान एकदम आपले मोदक छान असं उकडून तयार झालेले. तर आता याला थंड होऊ देऊ आणि एका प्लेटमध्ये काढून दाखवते थंड झाल्यानंतर. हे अशा प्रकारे आपले हे मोदक तयार झालेले आहेत. उकडीचे मोदक. अतिशय सोपी पद्धत आणि सहज होणारे असे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला. आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. थँक्यू.